राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रघुनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामोरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाने आणि जाने ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम निरविती देवी कुबेराई तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम ओमीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकाळ विद्येचे होय अधिकरण ते जीवंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता कुठपर्यंत आता हां इथं हां प्रारब्ध ज्ञातेची व्यवहारात न्यूनाधिक प्रवृत्ती चला विचारसागर तरंग 7वा परिच्छेद 9वा
ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी चाललेला विषय. ज्ञात्याच्या म्हणजेच मुक्त पुरुषाच्या तत्वदृष्टी म्हणजे मुक्त. तत्वाने तत्वाला जाणणारा तो तत्वज्ञ. तत्वाला जाणणारा त्याला तत्वज्ञ म्हणतात. आणि जो तत्वज्ञ असतो तो ज्ञानी असतो. तत्व जाणणारा ज्ञानी असतो आणि जो ज्ञानी असतो तो मुक्त असतो, आहे का नाही. आणि जो मुक्त असतो तो संसार संबंधात लिप्त नसतो. आणि जो लिप्त संसार संबंधात असतो तो ज्ञानी नसतो, मुक्त नसतो, आहे का नाही. कामन मुक्त नसतो तर त्याच्याकडे ज्ञान नसतं. कोणचं ज्ञान नसतं तर तत्वाचं नसतं, आहे का नाही. तत्व म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व, याला तत्व म्हणतात. म्हणून ज्ञानाचा व्यवहार, तत्वज्ञान झाल्याच्या नंतर त्या पुरुषाचा व्यवहार हा कसा असायला पाहिजे, कसा असतो, कोणता व्यवहार करत नाही का, व्यवहार न करता त्या व्यवहार करून त्या व्यवहारातून निराळा असतो, हे सर्व वर्णन जे आपण शिकलो त्याचंच आहे. कारण शिकून जे झालं आहे त्याचं वर्णन आहे. शिकून जे झालं आहे त्याचं वर्णन आहे. जसं एखाद्याने घरातल्या स्त्रीनं स्वयंपाक करावा आणि कसा झाला आहे म्हणून विचारावा. केल्याच्या नंतर विचारावा का करायच्या अगोदरच. तसा परमार्थ केल्याच्या नंतर मुक्त होतो आणि नंतर त्याचा व्यवहार सांगता येतो. परमार्थच केला नाही, मुक्तच झाला नाही आणि त्या पुरुषाच्या व्यवहाराचं वर्णन सांगा. आता त्याचं काय सांगायचं, सगळे तसेच आहेत. सगळे तसे येतं. म्हणजेच क्वचित कुठेतरी असा तत्वज्ञ ज्ञानी मुक्त असतो, आहे का नाही. आणि मग त्याच्या वागण्याचा हिशोब कसा असतो हे सामान्याला कळेल का. म्हणून ज्याला ज्ञान झालं आहे त्याला त्याचं वागायचं कळावं. त्याला कारण त्याची वृत्तीच त्याची संगती असते. त्याला दुसरं कशाची संगती. आतापर्यंत त्यानं श्रीगुरूची केली असेल, संताची केली असेल, शास्त्राची केली असेल, आहे का नाही. पण मुक्त पुरुषाला त्याच्या वृत्तीची संगती आहे. कारण तो स्वभावना तर ब्रह्मरूपच आहे, पण उरलेला देह त्या वृत्तीसोबत घालवायचा असतो. उरलेला देह त्या वृत्तीसोबतच घालवा लागेल ना. म्हणून त्याची संगती त्या वृत्तीसोबतच असते. आणि त्या वृत्तीनं कसे कार्य करावे, कसे नाही करावे हे त्यानं विचारपूर्वक करावं. सुरुवातीला ते संस्कार लागूच तर. आणि एकदा ते संस्कार लागले तसे तर श्रवणामध्येच ते संस्कार लावून घेत असतात. जीवनमुक्तीचे संस्कार कधी लावतात, मुमुक्षु अवस्थेमध्ये, आहे का नाही. आणि विधेयमुक्तीचे संस्कार जीवनमुक्तीमध्ये. असंच आहे ना. लग्नाची हळद केव्हा लावतात. लग्नाची हळद लग्नाच्या आधीच लावतात ना. कशाची हळद आहे ती. हां, तशी विधेयमुक्तीची हळद जीवनमुक्तीत, जीवनमुक्तीची हळद मुमुक्षु अवस्थेत, साधक अवस्थेत. आणि साधक अवस्था कशात कमावं लागते.
ह्या व्यवहारात प्रपंचामध्येच शरीराला आल्यावर जीवत्वाला आल्यावर त्याच्यातच मुमुक्षुता कमवावी लागते, मुमुक्षु व्हावं लागतं, आहे का नाही? अशा मार्गाने जर गेला तर मुक्त नक्की होऊ शकतो. मुक्त होता येत नाही का? होत नाहीत. मुक्त होईनात. होता का येत नाही का? मग होता येत नाही. आम्हाला कसं जमन होती, आम्हाला कसं येईन, आम्हाला कसं कळन ते. आणि मग माणसाला कळत नाही, मग कोणाला कळन? मोक्षाचे सर्व अधिकारी इथं, मोक्षाचे सगळेच अधिकारी इथं. आणि जर सगळे अधिकारी नसते तर ज्ञानेश्वर महाराज म्हणलेच नसते, या रे लहान थोर, याती भलते नारी नर हे कसे का म्हणलेत? मग या म्हणाले त्या अर्थी मुक्त होऊ शकतात. आता त्यांचं मत आहे मुक्त होतात म्हणून, तरी पण आपण काय म्हणते, आम्हाला नाही, तितकं नाही येतं आम्हाला, आम्ही अधिकारी नाहीतच म्हणते. अरे अधिकार कमवावा लागतो का येत असतो? है का नाही? अधिकार कमवावा लागतो ना. श्रीमंत कमवूनच मोठं व्हावं लागतं ना. का आपण मग ते श्रीमंत होतं का? आळणी घास खाल्ला तर शरीर पुष्ट होतं. आळणी म्हणजे चांगला, आहे का नाही? शरीर पुष्ट होतं. तसंच आहे नियम म्हणजे सर्व ठिकाणी नियम सारखाच असतो. नियम म्हणल्यावर जसा कायदा सगळ्यांना सारखाच आहे ना, तसा नियमाचं स्वरूप कसं आहे सगळीकडं सारखंच आहे. तसं नियमानं जर बघितलं परमार्थाकडं तर सर्वांना अधिकार आहे का नाही? म्हणून माऊली म्हणले तर या काय अडचण नाही. भावभक्तीनं प्रेमानं परमार्थ करा. अंतःकरण शुद्धीद्वारा तुम्हाला मोक्षच आहे. ज्ञान होतं आणि मोक्ष होतं. आणि मग ज्ञान झाल्यावर मुक्त झाल्यावर त्या मुक्ताचा व्यवहार कसा होतो याचे संस्कार लागण्यासाठी हा विषय चालू आहे. काल आपण सर्वांना मोक्षफल समानच असतं असं शेवटचं वाक्य आपण पाहिलं. यावरून ज्ञानाची व्यवहारात न्यून अधिक प्रवृत्ती प्रारब्ध वैचित्र्याने होत असते. सर्वांचं मोक्ष जे फल आहे ते समानच असतं. सर्वांचं म्हणजे कोणाचं? ज्याची प्रवृत्ती व्यवहारामध्ये आहे पण तो मुक्त आहे. एवढंच आहे की त्याला त्या व्यवहाराचे प्रबंध असल्यामुळं त्याला त्या जीवनमुक्तीचं सुख मिळणार नाही, पण तो मुक्त असतो, आहे का नाही? आणि एखादा मुक्त होऊन त्याचं प्रारब्ध हे न्यून असतं म्हणजेच प्रारब्ध चांगलं असतं त्याचं. परमार्थ करायला म्हणजेच त्याच्यामध्ये ते सुख प्राप्त करून घ्यायला, विशेष सुख मुक्तीचं. कारण एकाग्रवृत्ती केल्याशिवाय सुख होत नाही, मिळत नाही. मग एकाग्र करण्यासाठी वेळ लागतोच ना. मग प्रपंचाची भानगड जर पाठीमागं असली तर एकाग्र चित्त करण्यासाठी वेळ असला तर ठीक आहे, नसला तर. पण एखाद्याच्या प्रारब्धाला खूप वेळ मिळतो पण तोही मुक्तच असतो, आहे का नाही? वेळ मिळाला काय आणि वेळ न मिळाला काय, एकदा ज्ञान झालं ना आणि त्या ज्ञानाचा निश्चय झाला की तो मुक्तच झाला. म्हणून सर्वांना फल सारखंच आहे. एखादा मुक्त पुरुष प्रपंचामध्ये त्याची प्रवृत्ती असेल आणि एखाद्या मुक्ताची
प्रपंचामध्ये प्रवृत्ती नाही, परमार्थामध्येच प्रवृत्ती, म्हणजे तो संगतीमध्येच राहतो, हमेशा सत्संगतीमध्येच राहतो. याचाच अर्थ तो संगतीत राहिला म्हणून त्याला चांगला मोक्ष आहे, आणि हा प्रपंच जास्त करतो म्हणून त्याला हलका मोक्ष आहे. असं आहे का? म्हणून फळ सगळ्यांना समानच मिळतं म्हणून म्हणतात. म्हणून ज्ञानाची व्यवहारात न्यून अधिक प्रवृत्ती प्रारब्ध वैचित्र्यानं होत असते. ते प्रारब्धाचं वैचित्र्य म्हणजे प्रकार. ते प्रारब्धाचे प्रकार आहेत, नाना प्रकारचा प्रारब्ध, सगळ्याचं सारखं प्रारब्ध नसतंच, असे म्हणणे भाग आहे. इतके खरे. पण हे एक खरं आहे की ज्याचे प्रारब्ध न्यून व्यवहाराचा हेतू असते, ज्याचं प्रारब्ध न्यून व्यवहाराचा प्रारब्ध आहे, त्याचं न्यून व्यवहार म्हणजे कमी व्यवहार हेतू असते, त्याला जीवनमुक्ती सुख अधिक मिळते, तेच सांगितलेलं आहे. आणि ज्याचे प्रारब्ध आणि व्यवहाराचा हेतू असते त्यास जीवनमुक्ती सुख कमी मिळते. यावर कोणी अशी शंका करेल की, कोणी असं म्हणेल की जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याग करून एखादा जीवनमुक्त काय करेल, त्या जीवनमुक्ती सुखाचा त्याग करून मुमुक्षु अवस्थेत तुच्छ मानलेल्या, मुमुक्षु अवस्थेमध्ये तुच्छ असलेले भोगात प्रवृत्त होतो. त्यावेळेस तो तुच्छ असलेल्या भोगात तो प्रवृत्त होतो. तो विधेय मोक्षास टाकून नंतर त्याला ज्ञान झालं तर काय करील, तो विधेय मोक्षाला टाकून देईल. आणि अतिउत्तम विषय भोग असणाऱ्या वैकुंठादी लोकांची इच्छा करून त्या लोकात जाईल तो. कोणी एखादा असा शंका करील, कशी? एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान होणं म्हणजे मुक्त होणं आहे का नाही? आणि जर ब्रह्मज्ञान होऊन एखाद्यानं त्या मोक्ष सुखाचा लाभ मिळविण्यापेक्षा, म्हणजे मोक्षाला जाण्यापेक्षा, तो काय करील, मुमुक्षु अवस्थेमध्ये जे काय भोग भोगले होते ना, कमी अधिक भोग, आणि त्याला ते भोग जर त्याच भोगाची इच्छा झाली तर तो त्या सुखाला सोडून हे मुमुक्षु अवस्थेमध्ये भोगलेले भोग तो आणखी परत त्याच्यामध्येच प्रवृत्त होईल, त्याच्यातच प्रवृत्त होईल पहिल्याच भोगामध्ये. आणि त्याला ज्ञान तर झालेलं आहे का नाही? मग त्याच्या जोरावर तो वैकुंठाला जाईल, स्वर्गाला जाईल, त्याच्या मनावर आहे. हा, ज्ञान झालंय, आणि ज्ञान झाल्यावर भोग भोगून कुठे जाईल, वैकुंठाला जाईल, स्वर्गाला जाईल, उत्तम भोग भोगून त्या लोकास तो जाईल. परंतु ही शंका बरोबर नाही, असं म्हणणं हे बरोबर नाही. आता कसं बरोबर नाही? मागे आपला ओंकाराची उपासना ज्यावेळेस सांगितली होती, प्रणव उपासना आणि अहंग्र उपासना आहे का नाही? आता त्यावेळेसही त्यांनी सांगितलं होतं, एखाद्याचा विषय सुटत नसताना, म्हणजेच विषयाच्या ठिकाणी बलवत्तर इच्छा आहे आणि त्याला मोक्षाची इच्छा व्हाय नाही, ज्ञान व्हाय नाही, त्याला ज्ञान व्हाय नाही, पण विषयाची इच्छा बलवत्तर आहे, विषय सोडी नाही, आणि ज्ञानाची बी इच्छा करायला आहे, तर त्याच्या गमनाचा मार्ग कसा, त्याच्या गतीचा मार्ग कसा होतो? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तो ब्रह्मलोकाला जाईल, पण त्या ठिकाणी ते मुक्त होईल किंवा त्याला मोक्ष प्राप्त होईल असं म्हणले का?
आहे का नाही? म्हणजेच ज्ञान जर झालं तर त्याला मोक्षच होईल. ज्ञान जर झालं तर काय होईल? त्याला मोक्षच होईल. आणि ज्ञान होता विषय भोगामध्ये जर त्याची इच्छा आहे पण तो श्रवण सोडत नाही तर त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती. इच्छा कशाची आहे? ज्ञानाची इच्छा आहे ना, पण विषय सुटानात, आहे का नाही? जर एखाद्याला सारखी पोथी ऐकण्याचा नाद आहे, सारखी, हां, कोणतीच पोथी सोडित नाही ते सारखी, त्याला स्वप्न कशाचे पडते? आहे का नाही? म्हणजे स्वप्नामध्ये कोण्या लोकात जातो तो? हां, पण मुक्त आहे का? पुन्हा तो जागाला येतोच, जागृतीला पुन्हा तो येतोच, आहे का नाही? मग ह्या लोकांमध्ये येऊन त्याला खरा गुरु भेटल. पुन्हा जागृतीमध्ये येऊन त्याला ज्या वेळेस एखादा ब्रह्मज्ञानी सद्गुरू भेटल आणि त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करील त्यावेळेस तो ज्ञान होऊन मुक्त होईल, है की नाही? पण ज्ञान व्हायच्या अगोदर ब्रह्मलोकापर्यंत जाता येतं, है का नाही? म्हणजे ज्या ठिकाणी अंतःकरण वास करतं का त्या लोकाची त्याला प्राप्ती होते, त्या लोकाची. अहो असं बघा की पंधरातला सरप निघाला तर कसा असतो तो? त्या लोकाची त्याला प्राप्ती. हे तर खरं आहे ना, कारण तिथला गुण हां त्याच गुणावर गुण जाता असतो, आहे का नाही? म्हणून ज्ञान होऊन जर तो उत्तम भोग भोगू लागला आणि त्या भोगामध्येच इच्छा करू लागला आणि तो वैकुंठाला जाईल कधी पण ज्ञान होऊन. पण हे म्हणतात, निश्चलदास स्वामी म्हणतात तसं होत नाही. का म्हणून होणार नाही तसं? कारण ज्ञान झाल्यावर ते ज्ञान वाया जात नाही ना. इतर लोकाची हां इच्छाच होत नाही आणि इच्छा झाली तर तिथंच प्रवेश होत असतो, आहे का नाही? आणि इच्छा जर नाही झाली तर मग ज्ञानी पुरुषाला वैकुंठाची इच्छा कशी होईल? स्वर्गाची इच्छा कशी होईल? हां, अहो संसार करणाऱ्यांना सुद्धा नरकाची इच्छा होत नाही. हा, इच्छा होत नाही, पण त्याचा परिणाम म्हणून त्यांना नरकाला जावं लागतं, आहे का नाही? ते परिणामाला पावायलेत ना. कारण जीवनमुक्त सुखाचा आणि जीवनमुक्ती सुखाचा त्याग आणि अधिक भोगात प्रवृत्ती, जीवनमुक्ती सुखाचा त्याग आणि भोगात प्रवृत्ती, तर ज्ञात्यास प्रारब्ध बलाने संभवत असते ही. आता ज्ञान झाल्याच्या नंतर तो काय झाला? मुक्त झाला आणि मुक्त होऊन त्याची बलवत्तरीच्या भोगामध्ये दिसायली. हां, आणि मुक्त पुरुष तर मग तसा तर वागत नाही. हां, आणि ज्या अर्थी मग ज्ञान होऊन तसा करायला म्हणल्यावर मग काय म्हणावं लागेल? त्याचं प्रारब्ध आहे. हां, असं म्हणता येईल ज्ञान होऊन तो विषय भोगामध्ये रममान व्हायलाय, तर मग त्या ठिकाणी म्हणता येते त्याचं प्रारब्ध तसं आहे, त्याचं प्रारब्ध तसं आहे, त्याला तो तरी काय करील? हां, असं म्हणता येईल. हे आताच वर सांगितलेत ना, आताच सांगितलं म्हणाले ते. पण विधेय मोक्षाचा त्याग, विधेय मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा होणे संभवनीय नाही. परलोक म्हणजेच हे स्वर्गलोक, वैकुंठ लोक, ह्या लोकाची त्याला इच्छा होणार नाही. विधेय मोक्षाचा त्याग कसा करील ते?
आणि परलोक गमनाची इच्छा होणे ज्ञात्यास संभवनीय नाही, है का? का म्हणून तसं होत नाही? याला कारण म्हणजे ज्ञानी पुरुषाला वैकुंठाला का जाता येत नाही असाच प्रश्न आहे ना. का जाता येत नाही? कारण त्याला ज्ञान झालेलं असतंय आणि त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून काय असतंय? मोक्ष. त्या ज्ञानाचा परिणाम मोक्ष होईल ना. इतर दुसरा कसं ते ज्ञान परिणामाला पावेल? कारण ज्ञान हे त्याला कशाचं झालंय? स्वस्वरूपाचं झालंय. म्हणजे आत्म्याचं ज्ञान झालं ना त्याला. आणि आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूपान आहे. मग ज्ञान ज्ञानालाच मिळेल ना. ज्ञान ज्ञानालाच मिळेल. ज्ञान वैकुंठ गमनाकडे कसं जाईल? स्वर्गाकडे कसं जाईल? आता ह्यानं श्रवणाला येऊन मुक्तीच्या एसटीमध्ये बसला तो, है का नाही? कोण्या एसटीत? मुक्तीच्या एसटीत. आणि मग त्याला ती मुक्ती कुठे न्यायची होते? पंढरपुरा न्यायची होती, है का नाही? म्हणून त्यानं पंढरपूरची गाडी धरली, बसला ना त्याच्यात तो. हां, तर मग ती गाडी त्याची चंद्रापूरला जाईन का? तिकीट फाडलंय कुठलं? आणि मग तो पोहोचेल कसा चंद्रपुराला? त्यानं ज्ञान घेतलंय. मग ज्ञानाचा जो परिणाम आहे, ती ज्ञानाची गाडी जी आहे ती कुठे नेती? मोक्षाला नेती, है का नाही? ती वैकुंठाला कसं जाईल? हे नियम. मग ज्ञात्यास विधेय मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा होणे. विधेय मोक्षाचा त्याग, ज्ञान होऊन विधेय मोक्षाचा त्याग आणि परलोक गमनाची इच्छा. तसं कसं होईल? परलोक म्हणजेच कोणते परलोक आहेत? हे स्वर्ग वैकुंठ हे परलोक आहेत. ज्ञात्यास संभवनीय नाही. ते ज्ञात्याला ते पाहिजे म्हणलं तरी पण मिळत नाही, है का नाही? आता त्या एसटी पंढरपूरच्या एसटीत बसले, त्या कंडक्टरला म्हणा येतो का आम्हाला चंद्रापूरला उतर? हां, ते शक्य नाही. कारण ज्ञात्याचे प्रारब्ध याच जन्मात संपवायचे असते. ईश्वराला ज्ञात्याचे प्रारब्ध, कारण त्याला ज्ञान झालेलं आहे ना, आहे का नाही? आणि मग या जन्मामध्ये जे काही प्रारब्ध म्हणून आलेला आहे त्याला कर्म, तितके कर्म ते देह पडेपर्यंत ईश्वराला करून घ्यायचे असते, तर आहे का नाही? ते शिल्लक ठेवायला जमत नाही. जर समजा शिल्लक राहिली तर कोणी भोगायची ते कर्म? कारण प्रारब्ध भोगले वाचून संपत नाही. आणि याचा जर देह पडला प्रारब्ध संपायच्या अगोदर, ते कोणी भोगायचे? कारण तो तर त्या लोकाला जातच नाही, भोग लोकाला. हां, मग ते राहिलेले कर्म कोणी भोगणार? ते ईश्वरालाच भोगावं लागतात. पुन्हा ते कोणाला भोगावं लागतात? हां, त्यालाच भोगावं लागते ना. मग कोण भोगीन? दुसरं कोण कशाला घेईन? तुम्ही केलेलं पाप हे घेतेन का? ते वाल्या कोळ्याचं कसं झालं होतं? तसंच झालं होतं ना. त्यानं अनंत पाप केले होते. आणि हे नारद साहेब काय म्हणले त्याला? हे इतकं तो केलेलं पाप कोणी घेतं का नाही वाटून? ते म्हणला मी हे कमी सगळं खालीत म्हणलं सगळे वाटून घेते ना हे पाप, मी एकट्याच कसा भोगू? ते म्हणलं विचारून ये. ते म्हणलं मला चालवायला का काय? वाड्या काय म्हणला नारदाला, मला चालवायला काय नारदा?
म्हणजे मला घरला पाठवायचं आणि तो इथून पळून जायचं. मग त्यावेळेस नारद म्हणला मला इथं तू बांधून जाय, मला इथं तू बांधून जाय, विचारून ये फक्त. मग ते गेला ना विचारायला. ते म्हणले तुम्ही करताना ना आम्ही भोगाव का? हा, हे तुम्ही करता आणि आम्ही भोगा? ते तुम्हीच करा आणि तुम्हीच भोगा, आम्हाला त्याचा काही संबंध नाही. मग तो वापस आला. तो म्हणला खरंच ते घ्यायनं झालेत ते पाप, ते पाप मी केलेलं पाप ते वाटून घ्यायनं झाले. तर म्हणला मग मी तुला तेच म्हणून लागलो. म्हणला मग ह्या पापाची निवृत्ती कशी करायची मग आता इतक्या मोठ्या, कशी होईल? ते म्हणले होती. कशाने? नामाने. हा, तू इथं काय कर, नाम घे. ते म्हणलं कुठं नाम येतंय मला, आता काय ह्याचं नाम आहे, काय नाम घ्यावं लागतं? ते म्हणले राम राम म्हणायचं, दुसरं काहीच नाही, 2च अक्षर आहे. ते म्हणलं मला राम बी म्हणा येत नाही, मारा म्हणा येतो, कारण मी आता बसतोर मारा, झोडा, कापा हेच म्हणलेलो आहे. मग ते म्हणले काय नाही, तुला जे येईन ते म्हण, मात्र एक चित्त लावून म्हण. मग ते मारा माराच म्हणून लागलं. पण तसं करीत करीत तेव्हा राम 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 झालं पुन्हा ते. मग ते तिथून उठलाच नाही. मग चौकून वारुळ आलं आणि ते झाकून गेलं. म्हणजे इतकं तप केलं त्यानं, पराकाष्ठा म्हणतात त्याला, पराकाष्ठा. बदल घडला. मग ज्या वेळेस तो समाधीतून उठला त्यावेळेस तो वाल्या म्हणून उठला का वाल्मिक ऋषी म्हणून उठला? आहे का नाही? त्यावेळेस तो वाल्मिक ऋषी म्हणून उठला. आणि नंतर त्यानं इतका अधिकार आला की त्यानं रामायण लिहिलं. त्यावेळेस रामसुद्धा जन्मालेली नव्हती. आता हे आश्चर्यच आहे का नाही? म्हणजेच प्रारब्ध अगोदरच असतं. प्रारब्ध काय असतं? अगोदरच असतं, येतानाच घेऊन आलेलं असतं. म्हणजे अगोदरच असतं की प्रारब्ध. ते भोगायचं असतंय, ते भोगायचं असतंय. जसं नाटक अगोदरच लिहिलेलं असतंय, ते करून दाखवायचं असतंय, ते करून दाखवायचं असतंय. आहे का नाही? ते करून दाखविणं म्हणजे ते प्रारब्धाचा भोग आहे. करून दाखविणं म्हणजेच प्रारब्धाचा भोग आहे. तसं आता जर समजा एखादा ज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त झाला, आहे का नाही, आणि देह त्याचा पडायचा शिल्लक आहे, तरी तो कर्म करायला दिसतोच. म्हणजेच त्याला ज्ञान लवकर झालं, कर्म आणखी शिल्लक राहिलेत, म्हणून तो प्रपंचामधल्या कर्मामध्ये अडकलेला दिसतो. पण तो अडकलेला नसतो, तो प्रारब्ध वशानं तो काय होतो, ते कर्म करीत राहतो. आहे का नाही? प्रारब्धाचं स्वरूप तुम्हाला मागे सांगितलं होतं. प्रारब्ध कशाला म्हणतात? कारण त्याला आवरा येत नाही. प्रारब्धाला आवरा येतं का? जर समजा फेकून हाणलेला दगड, फेकून हाणलेला दगड ज्याला हाणलाय तो तिथून त्याच्या दिशेतून निघून गेला आणि तिथं दुसरा आला, तिथं दुसरा आला मनुष्य, तर त्याला लागायचं राहीन का? लागणारच ना. आणि ज्याला हाणायचे त्याला लागन का? आहे का नाही? मग या ठिकाणी प्रारब्ध कसं म्हणायचं? तो दगड हातातून निष्ठाला की त्या दगडाला काहीच, त्याला पळत जाऊन दगडाला धरायचं का? ते दगड जिथं लागायचं आहे तिथं लागणारा. झाडाचं पान तुटलेलं जिथं पडायचंय तिथंच पडणार. आहे का नाही? त्याचा काही नियम आहे का? तसं प्रारब्ध आहे. जे शिल्लक प्रारब्ध आहे ते भोगावंच लागतं. आता जे सोबत आलेलं बरं का, आणि सोबत जे येतं त्यालाच प्रारब्ध म्हणतात, आणि शिल्लक असतं त्याला संचित म्हणतात. आहे का नाही? आणि इथं आल्यावर जे काय करतो नवीन त्याला क्रियमान म्हणतात. आहे का नाही? मग प्रारब्ध कर्म ज्ञान झालं तरीही
भोगावंच लागन ना. हा, पण त्या कर्माचा भोग त्याला होईल का? कारण तो देह मिथ्या मानून त्याने स्वरूपाशी ऐक्य केलेला आहे. म्हणजे तो कोण झाला? मग स्वरूपवान झाला. तो देहवान आहे का? मग आहे का नाही? मग ते प्रारब्ध त्याला का देहाला? आता आपण जग ज्यावेळेस पाहतं त्यावेळेस वाटतंय त्याला प्रारब्ध आहेत, पण प्रारब्ध त्याला नसतंच. हे प्रारब्ध कोणाला असतंय? हा, प्रारब्ध उरले देहाचे तटी. ह्या देहाच्या काठावर प्रारब्ध उरलेला असतंय, स्वरूपामध्ये प्रारब्ध नसतंय. प्रारब्ध ज्ञान झालं म्हणून देहाला नसतं असं मानायला जमत नाही. कारण प्रारब्ध देह आहे. प्रारब्धच काय आहे? हा, प्रारब्धानं मिळालेला आहे देह. देहच कशानं मिळालेला आहे? प्रारब्धानं. बर, जरी वेगळा मानला तरी प्रारब्ध कशात बांधून दिलंय? मग भाकर दिली, पण कशात बांधून दिली? प्रारब्ध म्हणजे भोग, भाकर म्हणजे भोग, आहे का नाही? पण ती भाकर बांधून ज्या फडक्यामध्ये दिली, तसं प्रारब्ध ज्या फडक्यात बांधून दिलंय ते म्हणजे देह, आहे का नाही? मग ते प्रारब्ध त्या फडक्यालाच राहणार झालं, आहे का नाही? मग ज्ञानाला प्रारब्ध नसतंच. एक प्रमाण आहे, हरीची जर कृपा झाली तर जो भोग प्रारब्धाचा आहे तो का म्हणे भोग प्रारब्धाचा, आणि हरीच्या कृपे त्याचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा कशी मानायची? मग प्रारब्धाचा नाश कसा मानायचा? मग म्हणजे प्रारब्धाचा नाश झाला म्हणालेत तुकाराम महाराज, होतो म्हणायला लागलेत. मग कसा? मरून का मरायच्या आधीच? आहे का नाही? म्हणजे हरीची कृपा होणं म्हणजेच प्रारब्धाचा नाश आहे का नाही? होती जीवनमुक्त हेळा मात्रे, आहे का नाही? आणि मग ते राहिलेलं प्रारब्ध ते देहन ते प्रारब्ध बघून घेईल. जोपर्यंत ते अंतकरण चैतन्याचं प्रतिबिंबित आहे, चैतन्याच्या प्रतिबिंबित आहे, तोपर्यंत ते जिवंत राहणार. ते अंतकरण ते देह जिवंत राहणार. जोपर्यंत ते अंतकरण प्रारब्ध आहे तोपर्यंत ते अंतकरण जिवंत राहणार. आणि मग सुखदुःखाचे भोग त्या अंतकरणालाच होणार, आहे का नाही? त्या अंतकरणातल्या चैतन्याला कसे होतील? जर समजा फुग्याला काटा टोचविला तर त्या फुग्यातल्या आकाशाला टोचन का? त्रास कोणाला होईल? ते फुटन, आहे का नाही? पण आकाशाला ते फुटलंय का फुगा हाय याचा सुद्धा त्याला भान नसतं. कारण ते आकाशासारखं चैतन्य असतं. ते चैतन्य ह्या पंचमहाभूतानं बनलेल्या देहाशी कधीच तादात्म्य पावत नसतं ते चैतन्य, आहे का नाही? मग कसं पावलंय? हे अज्ञानी जीव जे आहेत हे ब्रह्मानं का तसं म्हणायला लागलेले आहेत, आहे का नाही? मी फुगा आहे. आता फुगा आहेत का ते? असा या ठिकाणी विचार जो सांगितला आहे, तर जी ज्ञात्याचे प्रारब्ध याच जन्मात संपवायचे असल्यामुळे, कसं वाक्य पाहे, संपवायचे असल्यामुळे म्हणजे
कोणाला संपवायचे असल्यामुळं त्यालाच का ईश्वराला? त्याचं तर संपलंच की, त्याचं तर अगोदरच संपलं. देह असतानाच प्रारब्ध संपलं त्याचं. हरीची कृपा झाली म्हणजे मुक्त झाला. मुक्त झाला की प्रारब्ध, हो, मग ते प्रारब्ध संपवायचं असतं. म्हणून त्याचे जेवढं प्रारब्ध राहिलेलं आहे का, तो ईश्वर त्याला त्या प्रारब्धाचा भोग त्या अंतःकरणाकडून घ्यायला लावतो. ते आपण अनेक वेळेस कथा ऐकली ना. एक जणाचं प्रारब्ध असं होतं की ते सर्प चावून मारणार आहे. एक राजा होता, सांगते राजा. मग त्यानं प्रयत्न केला, आपण जर काचाच्या बिल्डिंगमध्ये राहिलो, घरामध्ये राहिलो, तर तिथं साप कसा येईल? मग त्याला इच्छा झाली बोरं खायची. त्या बोरीमध्ये आळी निघाली आणि त्या आळीचा काय झाला म्हणे, आहे का नाही? आणि तो सर्प जाऊन मेलाच. असं हे प्रारब्ध भोगावत लागतं. आणि त्या देहात जितकं सवत आलंय तितकं ते भोगावत लागतं त्या देहाला. इच्छा होणे संभवनीय नाही. पुन्हा दुसरी नवीन इच्छा कशाला होईल मुक्ताला? इच्छा म्हणजेच क्रियामान. क्रियामान कसं होईल त्याच्याकडून? होणार नाही. म्हणून ज्ञात्याचे प्राण बाहेर गमन करत नाहीत. ज्ञात्याचे इच्छाच होत नाही तर प्राण दुसऱ्या लोकांना कशा जातील? त्याची इच्छा कशी होईल याला जायची, वैकुंठाला जायची, स्वर्गाला जायची? त्याची इच्छा कशी होईल तशी? असा सिद्धांत आहे. हा काय असा सिद्धांत आहे, तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञान झालं की त्याला वैकुंठा मोक्षालाच जावं लागतं. म्हणजे मोक्षच प्राप्त होतो त्याला, होतच. मोक्ष होणार नाही असं होतच नाही. लग्न झाल्यावर जर कोणी एखादा म्हणला आता मला बायको नग, मला मुंज्याच व्हायचं, मला मुंज्याच राहायचं, एखादा म्हणला, सगळ्या गावानं त्याचं लग्न लावलं. आणि लग्न लावलं त्यानं ते त्रासून हे आण ती आण, ते त्रासला ना त्याच्यात. आणि पुन्हा ते लोकायला म्हणायला लागलं, तुम्ही आलतात ना लग्नाला, मला आता लग्न नग, ते आता नग मला बायको, मला मुंज्या व्हायचंय. होता येतं का? एकदा डाग लागला म्हणजे आता किती प्रयत्न करा, डाग लागला. प्रारब्ध वशात जे होईल ते होतच असतंय. म्हणजेच ज्ञात्यास परलोक गमन संभवत नाही. तसाच विदेह मोक्षाचा त्याग करणेही, विदेह मोक्षाचा त्याग करणेही, मुक्त एकदा जीवन मुक्त झालं की त्याला विदेह मुक्त व्हावंच लागतं, होतच असतंय ते, आहे का नाही? कल गेला की हिरीत पडावंच लागतं. हो, किती प्रयत्न करा ना, एकदा कल गेले आवरत का? हो, तुम्ही हो बी म्हणे ना तर नाही म्हणे ना, काय मिळेल? कल गेलेला आवरत का? त्याला प्रारब्ध म्हणते, ते आवरत नाही ना, ते प्रारब्ध. म्हणजे त्याला कल गेलेला ते आवरतच नसतंय, आहे का नाही? तसाच विदेह मोक्षाचा त्याग करणे संभवत नाही. विदेह मोक्ष प्राप्त करून घ्यावाच लागत आहे का नाही? कारण दृढ ब्रह्मज्ञान अपरोक्ष ज्ञानाने ज्ञान कसं झालंय? दृढ झालंय, आहे का नाही? पुन्हा ते का परोक्ष झालं का? अपरोक्ष होऊन दृढ झालंय. आणि ब्रह्माचं ज्ञान झालंय. पुन्हा ते कशाचं? व्यापक ज्ञान झालंय. मग अज्ञान निवृत्ती होऊन त्यांना काय होतंय? अज्ञानाची निवृत्ती होते. त्या ज्ञानानं काय होते? अज्ञानच राहत नाही.
मग अज्ञानाची निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगाच्या नंतर, प्रारब्ध संपल्याच्या नंतर स्थूल सूक्ष्म हे शरीराचे आकार आहेत ना, स्थूल सूक्ष्म हे आकार आहेत ना, आकारवान शरीर आहेत ना. अज्ञानाचा, या आकारवान शरीराचा आणि अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय, चैतन्याच्या ठिकाणी त्या ज्ञानानं काय होतो, ब्रह्मज्ञानानं चैतन्याच्या ठिकाणी लय होतो, आहे का नाही. दोरीच्या ज्ञानानं सर्पाचा लय होतो. कशात होतो, दोरीतच होतो. तसं ब्रह्मज्ञानानं अज्ञानाचा लय कुठे होतो, हां. तसं चैतन्याच्या ठिकाणी जो लय त्यास विदेह मोक्ष म्हणतात. त्याला यालाच काय म्हणतात, विदेह मोक्ष म्हणतात. तो त्यास इच्छा नसली तरीही होणारच, आहे का नाही. लग्न केलं की तो बाप होणारच ना. ज्ञानोत्तर जर मुला अज्ञान शेष राहत असेल, कधी ज्ञानोत्तर, ज्ञानाच्या नंतर, ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान झाल्याच्या नंतर जर तुला अज्ञान गेलंय पण मुला अज्ञान शेष राहत असेल तर, किंवा ज्ञानाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे संभवणे असेल तर, हा काय म्हणाले तर, पुन्हा ज्ञानाने नष्ट झालेल्या अज्ञानाची, अज्ञानाची निवृत्ती कोणी केली, ज्ञानानं केली. ज्ञानानं झाली का नाही. आणि जर पुन्हा आणखी अज्ञान उत्पन्न होत असेल तर, होणे शक्य असेल तर, हा विधेय मोक्षाचा अभाव होईल. मग म्हणता येईल त्याला मोक्षाचा तिरस्कार करता येईल. मोक्षाला त्याला सोडून त्याला वैकुंठाला जाता येईल, स्वर्गाला जाता येईल, नरकाला जाता येईल. पण तसं घडतच नाही ना. एकदा अज्ञानाची निवृत्ती झाली ज्ञानानं की त्याला मोक्षच प्राप्त होतो, त्याला दुसरं काहीच प्राप्त होत नाही. तसं जर घडत असेल तर, हा म्हणजे किती खरं बोलणं हे. जर सशाला शिंग आले तर मग म्हणता येईल बाबा की त्याला अज्ञानाची निवृत्ती करूनही पुन्हा त्याला वैकुंठाला जाता आलं. अज्ञानाची निवृत्ती करून ते मोक्षाला न जाता कुठं गेला, हे केव्हा म्हणता येईल. सश्याला शिंग जर आले तर, वंद्या पुत्रानं मृगजळाच्या काठाला, असं गंगाचा काठ म्हणतात ना, तसा मृगजळाच्या गंगाच्या काठाला जर आकाशाच्या फुलाची माळ घालून, आकाशाच्या फुलाची माळ घालून एखाद्या कशा संग त्याला कोणता तरी घोडा आहे हो एक, त्या घोड्यावर बसून किंवा एखाद्या आपण बांगड म्हणतो ना, बांगड त्या बांगडावर बसून पाटकुळी बांगडाच्या, तो कोण, वंद्या पुत्र, आकाशाच्या फुलाची माळ घातली आहे का नाही, आणि त्या बांगडाच्या पाठीवर बसून जर आला
आणि त्यानं कोणाच्या मुलीशी लग्न केलं तर निपुत्रिकाच्या मुलीशी जर लग्न केलं तर अज्ञान निवृत्त करून वैकुंठाला जाता येईल असं म्हणता येईल. हे होणं शक्य आहे. पण ज्या अर्थी निपुत्रिकाच्या मुलीशी वंद्यापुत्र लग्न कुठे घडलंय का असं? निपुत्रिकाला मुलगी झाली का? नाही, होतच नाही. तसं तसं अज्ञान निवृत्त केल्यावर मग कसं म्हणते? हा हे खरं आहे का नाही? त्याला निपुत्री कसं म्हणता येईल? हा, मग तसा एखादा वांजेचा मुलगा जर आला तर आकाशाच्या फुलाची माळ घालून आणि त्या पोरीशी लग्न केली तर निपुत्रिकाच्या नाही, ते पुत्रत नसतंय ना. वांजेला पुत्रत नसतंय. निपुत्रिकाला जसं मुलगी नसते आहे का नाही, तसं वंद्याला वांजेला पुत्र नसतो. आणि याचं कसं लग्न होईल? कशी माळ घालते? आणि त्याच्यात पुन्हा माळ घालायला कुठले फुलं आणले तर आकाशाला फुलं असतात का? असं जर घडलं तर मग ते म्हणते अज्ञान निवृत्त करून वैकुंठाला स्वर्गाला जाता येईल. पण असं घडतच नाही. याचा अर्थ काय समजायचा? वैकुंठ ते आपल्या पदरात पडला म्हणजे पडला. ज्ञान झालं की वैकुंठ हे मोक्ष पदरात पडला म्हणजे पडला. त्याच्यात काही रेलचेल काही करता येत नाही. परंतु मूल अज्ञानाचे विरोधी ज्ञान आहे. मूल अज्ञानाचे विरोधी काय आहे? कारण अज्ञानाच्या विरोधी ज्ञानच आहे असतंय. म्हणून अज्ञान शेष राहणे शक्यच नाही. अज्ञान शिल्लक राहणं शक्यच नाही आहे का नाही? दिवा लावल्यावर अंधार राहणं शक्यच नाही. अज्ञान गेल्यावर ज्ञान झाल्यावर अज्ञान राहणं शक्यच नाही ना, आहे का नाही? अज्ञान झाल्यावर मोक्ष न होणे शक्यच नाही. मोक्षच होणार ना, तेच मोक्ष आहे ना ते, आहे का नाही? आणि श्रुतीप्रमाणाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे कोण्या प्रमाणानं? श्रुतीच्या प्रमाणानं, वेदाच्या प्रमाणानं, तत्वमसी महावाक्यानं. ते प्रमाण आहेत ना श्रुतीचे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी खल्विदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हे जे प्रमाण आहेत त्या यानंच काय होतंय? ज्ञान होतंय. त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होती, आहे का नाही? अज्ञानाची निवृत्ती झाली की मोक्ष पकला म्हणजे पकला. ते घ्यावाच लागत आहे. ते घ्यावाच लागत आहे. इवाईन बिघड इवाईन बिघड काय होईन त्याचं? काय पर्याय आहे का त्याच्यात? आहे का नाही? तसं अज्ञान निवृत्ती झाली की ज्ञान प्राप्ती. आता ज्ञानानंच ते निवृत्त करावं लागतंय ना अज्ञान. आणि अज्ञान निवृत्त झाले की मोक्षच पाकला म्हणायचं. ते मोक्षच आहे, कारण ज्ञान रूप आहे ना मोक्ष. मोक्ष कसा आहे? कारण ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? ज्ञान रूप आहे. आत्म्याचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे ना, ज्ञान रूप आहे ना आत्मा. मग ते ज्ञानरूपच होणार ना. जे ज्ञानरूप आहे, ज्ञानरूप झालाय तो ज्ञानरूपच होणार, आहे का नाही? आता ज्ञानरूप कुठं अज्ञानरूप होतंय का? मीठ कडे आळणे असते का हो? मीठ नाही, मीठ कवा आळणी वाटलं का तुम्हाला? तसं ज्ञानानं काय होतं? मोक्षच होतो, दुसरं काहीच होत नाही. व्हावंच लागत आहे. विमान बिघडलं की त्याला जमिनीवर पडावंच लागत आहे. तसं
मोक्षातच जावं लागत आहे. कोणाला? त्या ज्ञानी पुरुषाला, ज्ञान झालेल्याला. म्हणून उत्पत्ती होणे शक्य नाही. त्याची पुन्हा उत्पत्ती, आता वैकुंठाला जाणं म्हणजे उत्पत्ती होणे न त्याची, आहे का नाही? म्हणून ज्ञात्यास विधेय मोक्षाचा अभाव होत नाही. विधेय मोक्षाचा अभाव मानता येत नाही. त्याच्यात भाव आहे, कारण भावरूप मोक्ष आहे ना, हा भावरूप नाही ना. म्हणून विधेय मोक्षाचा अभाव ज्ञात्याला मानता येत नाही. शिवाय विधेय मोक्ष त्यागाची आणि परलोक गमनाची ज्ञात्याशी इच्छा होणेच शक्य नाही. ज्ञानाला त्यागाची इच्छा, मोक्षाच्या त्यागाची इच्छा कशी होणे शक्य आहे का? शक्यच नाही. कारण ज्ञात्यात जी इच्छा होते ते केवळ प्रारब्ध बलाने होते. पहिली गोष्ट इथं हे मेन मुद्दा आहे ना. ज्ञानाला इच्छा जी होती ती काय होती? प्रारब्ध बलाने होते. आणि ती ईश्वरच पंचायतमध्ये असतो की याचं प्रारब्ध काही करून ह्या जन्मात याचं संपवायचं आहे का नाही? त्या देहावर असलेलं प्रारब्ध ते संपवायचं आहे. म्हणून त्याची प्रारब्ध बलाने जी इच्छा होते, जी इच्छा होईल ती सगळी, कारण त्यालाच म्हणतात वाहू हा संसार देवा पायी, आहे का नाही? इथपर्यंत आलोत. आता वेळ झालाय आणि जर टप्पा दिसायला इथं, आहे का नाही? म्हणजे ज्ञात्याची इच्छा ही प्रारब्ध बलाने होते. त्याला स्वतः इच्छा होत नाही. आणि इच्छा झालेली जी दिसते का ती इच्छा सुद्धा काय न होते? कोणी म्हणेल त्याला इच्छा होती, अरे ती इच्छाच ती काय होती? प्रारब्ध बलाने होते. आता हे जे नियम लावलेत ना मुक्ताच्या ठिकाणी, तेच नियम एखादा संसारिक त्याच्यावर लावतो. कसा म्हणतो तो? जर देवाला काळजी असेल तर आम्हाला ज्ञान देईल, त्याला जर मुक्त करायचं असलं आम्हाला तर करील. असे म्हणणारे आहेत का नाही? तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल ना? ऐकलंय ना तुम्ही? मग आता हे जे वक्तव्य आहेत असले करणे, हे वक्तव्य हे ज्ञानात आहेत का अज्ञानात? आणि मग ते कार्य ईश्वर कोणाचं करतो? ज्ञानाचं करतो, मुक्त झालेल्याचं. अज्ञानाचं कसं करील? नाही, त्याला इच्छा असली तर आम्हाला मुक्त करील. मग याचा वाहू हा संसार देवापायी आहे का? तसं नाही ना. असं चमत्कारिक हे जगत आहे. जगातले हे जीव असे चमत्कारिक बोलत येतं, आहे का नाही? त्याचा बोलण्याचा त्याला अर्थ कळत नाही, पण आपल्याला अर्थ जाणलं की आपल्याला त्या शब्दाचे हसू येतंय, हे कसं बोलायलंय म्हणून, आहे का नाही? असो, राहिलेला पुढचा भाग त्याच्या वेळात घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.